समस्यांना, वाहतूकदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या महासंघाचं निर्माण करण्यात आलेलं होतं आणि आज अशाच विविध प्रश्न मांडणी वाहतूकदारांसाठी पार्किंगसाठी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा रियाज भाई सय्यद यांना विनंती करते आपल्या महासंघाचा प्रवास आपण या निमित्तानं सांगावा या विनंती करते। अगदी मोठ्या शहरात वाहतूक सेवेच्या संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष एकदा विनंती करते आदरणीय रियाजी सय्यद साहेब आपल्या सर्व मान्यवरांचं वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आपले आभार व्यक्त करतो। अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ। मकानदार साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र इरफान भाई तहसीलदार, माझ्याबरोबर आलेले माझे मोठे बंधू सन्माननीय साबीर भाई कुर्ले, ज्यांची नावं राहिली असतील ते सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित बंधूंनो, यानंतर आणि शेवटी गुरु नानक परिसर लाडकी नदाब रियाज भाई शेख या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर जनार्दन कारंपुरी साहेब, युवक नेते, माजी नगरसेवक, या भागातील कर्तेधर्ते प्रथमेश कोटे, सन्माननीय व्यासपीठ, आज वाहतूक संघटनेच्या व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सोलापूर शहराचे माजी महापौर सन्माननीय जनार्दन कारंपुरी साहेब, त्याचबरोबर आपले संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे माझे मित्र मुन्नाभाई नदाब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी बाबर। पाहतो हा संघटनेचं काम उल्लेखनीय चाललेलं आहे। रियाज भाई सय्यद हे चळवळीतून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे आणि वाहतूक संघटनेचे जे चालक मालक आहेत त्यांची जाण असणारा कार्यकर्ता, तसेच लाडकी नदाब हे पण माझे मित्र, सोशल ॲक्टिव्हिटी फार आहे आणि प्रदेश संघटनेवर त्यांनी काम करत असताना मार्केटमध्ये एक व्यापारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचा अनुभव चालक मालक संघटनेत फार आहे आणि येणाऱ्या काळात ते संघटनेच्या मार्फत ट्रक चालक असतील, रिक्षा चालक असतील, विविध चालकांची समस्या सोडवण्यासाठी ते अग्रेसर राहतील आणि आमच्या या आज या परिसरात एक चांगला उपक्रम त्यांनी ठेवल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय। राबवण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून वाहतूक संघटनेच्या काही अडीअडचणी आहेत, काही अडचणी असतात त्या कशा पद्धतीने गेल्या 3-4 वर्षापासून यांच्या माध्यमातून सोडवल्या जातात हे आम्हाला इथे कळालं। कारण वाहतूक संघटनेमध्ये काम करत असताना अतिशय अडचणींना सामोरं जावं लागतं, त्या अडचणींना रात्री अपरात्री तोंड द्यावं लागतं
आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना अतिशय सक्षमपणे काम करते आहे हे बघून आम्हाला आनंद इथे होतोय। आज त्याचबरोबर आपल्या मेळाव्याबरोबर त्यांनी इथे ईद-ए-मिलादचा कार्यक्रम घेतला आहे। आजच्या परिस्थितीमध्ये आज देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या देशामधील परिस्थितीला अनुसरून सर्व धर्मसमभाव या अनुषंगाने जी संघटना काम करते हे ऐकून खूप आनंद झाला। कारण आज देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं ईद-ए-मिलाद कार्यक्रम घेऊन हिंदू आणि मुस्लिम जे भाई आहेत असा मेसेज या वाहतूक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला। त्या वाहतूक संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे, रिंग रूट व्हायला पाहिजे आणि किंवा उड्डाण पूल व्हायला पाहिजे। त्यामुळे त्या नाईलाजानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो। त्यामुळे अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या, RTO मार्फत असू द्या, अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात। त्या अडचणीचंही इथं वापवा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं। या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलवण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला। मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहेत अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि RTO बरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाण पूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहे तर लवकरात लवकर उड्डाण पूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाण पुलाचं काम होणार आहे। रिंग रोडचंही जे काम चालू आहे काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे। अर्धा रोड तर रिंग रोड चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे तेही लवकरात लवकर संपणार आहे। इतरही जे काही यांच्या अडीअडचणी आहेत त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागं राहून त्यांचं ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केली आणि एकच लक्ष आपल्या समोर होतं की चालकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपण जे संघटना उभारण्यात आलेली आहे त्याला कसं काम करता येईल आणि त्या निमित्ताने आपण संघटनाचे मार्फत वेगवेगळे काम केले। जसे की हिट अँड रन कायदा जेव्हा लागू झाला होता तर सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 31 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एवढा मोठं आंदोलन केलं सोलापुरात की 18 किलोमीटर हैदराबाद रोड जाम करून आम्ही हिट अँड रन कायदा रद्द करण्यास भाग पाडले। त्याचबरोबर रिक्षा चालकांवर झालेला अन्यायकारक 50 रुपये जुलमी दंड हे जुलमी दंड रद्द करण्यासाठी महासंघाने 50 दिवस संघर्ष करून मुंबई ते सोलापूर ते मुंबईपर्यंत आंदोलने करून ते रद्द करण्यास भाग पाडलेले। असे वेगवेगळे प्रकारे आम्ही काम करत आलेले आहेत। याच प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे महाराष्ट्र राज्यात 19 जिल्ह्यात आणि आपले 108 पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यात 5000पेक्षा जास्त सभासद पेयबल नोंदणी करून आज आम्ही महासंघाची मार्फत इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्म समभावासाठी आणि जसं आपलं विद्युत वाक्य की ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं याच वाक्याप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा महासंघ आहे। त्या निमित्ताने आज आपण इथं ईद मिलन हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून करण्याचे आयोजन केलेले आहे। याचे प्रमुख म्हणून आमचे लाडजी नदाब ज्यांनी खूप परिश्रम घेतले हे कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या निमित्ताने लाडजी नदाब हे मालवाहतूक क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे। त्याचबरोबर चालकाच्या हितासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे। त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष या पदाने नियुक्त केलेले आहे आणि त्या पदाची मान ठेवून त्यांनी एक ईद मिलनचा एक प्रोग्राम घेतलेला आहे। त्यानिमित्त त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेले सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। आज ड्रायव्हर असू दे, चालक असू दे, मालक असू द्या, यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आमचे रियाजभाई त्याचबरोबर मुल्लाभाई
प्रथमेश साहेब, तुम्हाला मुद्दा म्हणून मी सांगतो, मी सांगलीहून आलो. मी अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष आहे. मुन्नाबाई माझ्या सांगलीला येतात आणि तिथं बऱ्याच शेतकऱ्यांची मीटिंग होत्या. माझ्या घरी येतात, बसतात, त्या शेतकऱ्यांच्या गळवणी ऐकतात. शेतकऱ्यांचं मी सांगतात की मी सोलापूरमध्ये तुम्ही ज्यावेळेस द्राक्षाचा माल आणताना, डाळिंबाचा माल आणताना तुम्हाला राहायची व्यवस्था करतो, तुम्हाला थांबायची व्यवस्था करतो, अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सांगत असतात आणि मी ते ऐकत असतोय. बाबा हा खरोखर कार्यकर्ता एवढा चळवळीचा आहे की एवढा बाबा प्रामाणिकपणे तो काम करतोय, तर आपण या कार्यक्रमासाठी का जाऊ नये म्हणून मी मुद्दाम काल रात्रीच निघालो. माझ्याबरोबर माझे मित्र इरफान तहसीलदार आहेत. आम्ही प्रथमेश साहेब, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, 30-20 वर्षाने काम करतो आहे. पण आम्ही या चळवळीमध्ये काम करत असताना बारीकानं बघितलं की लोकांचे फार अपघात होते. आज बाहेर खेड्यातनं येणारे लोक का बाहेर जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची व्यवस्था न राहायची. आज मार्केट कमिटी तुमचे तिसऱ्या नंबरवर मार्केट कमिटी तुमची सोलापूरची. तर अशा पद्धतीनं काम असताना आज वास्तविक विजयराव मालक सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला वास्तविक यायला पाहिजे होतं. कारण त्यांच्या भागातला विषय, त्यांच्या मतदारसंघातला विषय, पण त्यांनी काय कारणास्तव नाही आले. तर आजच्या या कार्यक्रमाला प्रथमेश साहेब, महापौर किंवा या ठिकाणी जे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे, मला एवढंच सांगायचं आहे मुन्नाबाई की थोड्या का प्रमाणात असा कार्यक्रम तुम्ही घेतला, याच्यानंतर तुम्ही कार्यक्रम घ्या की प्रत्येकाला गरज आहे या कामाची. ड्रायव्हर असू द्यात, मालक असू द्यात, सगळ्यांना या कामाची गरज आहे. सगळ्यांना कुठेतरी काही बाळ रडल्याशिवाय तुम्हाला कोणी काय देणार नाही. प्रथमेश साहेब, तुम्ही या भागाचं नेतृत्व करताय, आमच्याबरोबर तुम्ही बसा, चर्चा करू, आपण याचा मार्ग काढू. आपण विधानसभेमध्ये बसू, आमदारांना घेऊन बसू, पण ह्यांना एका ठिकाणी फक्त थांबायची व्यवस्था करू आपण यांना. की फार लोक कष्टवान लोक आहेत, हे प्रामाणिक लोक आहेत, हे वाहतूक धंदा, वाहतूक याच्यामध्ये राहतात, दिवस राबणारे लोक आहेत. तर त्यांच्यासाठी कुठं निवारा आपल्याला केला पाहिजे, एवढं बोलून मी थांबतो.